म्हणजेच महादेवाचं मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते. चला मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा मी देतोय. मृदुल अँड भाविक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर मग साहिल हे सज्ज झालेत. पहिला बॉल साहिलचा. पॉवर पिचचं हे पहिलं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर मग मृदुळ आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती भाविक. पहिला चेंडू आपण पाहिला या ठिकाणी तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुढील बॉल यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या पलीकडे आला हा षटकार. साहिल बाटीच्या नावावरती राहिला होता, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग दुसऱ्या बॉलवरती का जबरदस्त फटका पाहायला मिळाला. मृदुलच्या बॅट मधनं षटकार. यावेळेस आणखी एक पुढील बॉल लोवर फुल टॉस बॉल होता. अगदी बॅटरच्या झोन मध्ये हा बॉल होता, परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर मग चेंडू पडल्यानंतर ऑफस्टॉपच्या बाहेर निघणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. त्या दिवारेला जर बॉल लागून मैदानाच्या आतमध्ये आला तर धावून धावा पूर्ण करायचे हे लक्षात असू द्या. मागे जर बॉल गेला तर मग डिक्लेअर धाव असणार आहे. साहिल भाटीचा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे टॉवरिंग शॉट षटकार. रॉकी चषक सफाळे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मालिक अबिरची बाईक देखील पटकावली आहे. तो खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक वरती. दोन 2025 मध्ये आपण पाहिलं तर मग रॉकी चषकामध्ये त्याचा मात्र दमदार खेळ मात्र पाहायला मिळाला होता. पुढील बॉल हो या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ऑफ कटर बॉल जरूर पाहायला मिळाला होता. हा डॉट बॉल येतोय. जवळजवळ आपण या षटकाचं विश्लेषण केलं तर मग 4 चेंडू डॉट आलेत आणि 2 षटकार आलेत. म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग बिनबाद 12 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच अशापुरी एडव्हान्स सफाळे टीमच्या. दिलीपजी केवड साहेबांसाठी की शुभागमन झालेला आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आमदार चषक 2025 मध्ये. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जे टीम मॅनेजमेंट आणि ही स्पर्धा भरवण्यासाठी अफाट मेहनत आपल्याला पाहायला मिळाली आहे. ती म्हणजेच प्रवीणजी वाडान असतील, प्रदीपजी वाडान, अंकितजी कोराट, विलासजी वाडान, जयेश पारदे असतील, परशुरामजी मुकाशी असतील, किरण चौधरी, आकाश गोगलदरे आपण पाहिलं तर मग आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर निखिलजी हिंगा, विनोदजी यादव आणि त्यांचे इतर सर्व मेंबर्स आणि अफाट मेहनत घेऊन ही स्पर्धा कशी यशस्वी होईल याच्यावर तर खूप जास्त मात्र फोकस केलाय. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस आपण पाहिलं तर मग
अरमानचा पहिला बॉल यावेळेस हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला. ओ हो 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 या ठिकाणी आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं होतं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या क्षेत्ररक्षणासाठी. असं काय घडलंय काय बिघडलंय हे मात्र निश्चितच सर्वांपर्यंत पोहोचवलं जाईल. यस या ठिकाणी आपण पाहिलं तर कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये. जो डिसिजन असेल तो मात्र दिला जाईल. आपल्याकडे 2 कॅमेरे आहेत आणि निश्चितच आपण तिसऱ्या अंपायरच्या माहितीनुसार जो काही निकाल येईल तो मात्र आम्ही निश्चितच देणार आहोत. कारण आपण या ठिकाणी पाहिलं तर मग आउटफील्ड थोडीशी अवघड आहे. आणि निश्चितच सेफ असणार आहे. सर फक्त एक सिंगल धाव आली का? यस थँक्यू. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर सरळ 6 धावण करता आलाय आमदार चषकातील दमदार षटकार 6 धावा. राहुल सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सपनों की दुनिया बसाते. थँक्यू सो मच डीजे. अगोदरच्या बॉल वरती काय जबरदस्त मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं एक सिंगल धाव मात्र पूर्ण झाली आणि स्ट्राइक वरती आपण पाहिलं तर मग मृदुल आले आणि त्याच्या बॅट मधनं हा षटकार क्रमांक आपण तिसरा पाहिला. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ॲपटॅकर बॉल होता. बॅकफुट वरती गेले आणि निश्चितच हा सुंदर फटका पाहायला जरूर मिळाला. 2 धाव मात्र ठिकाणी पूर्ण होतील आणि या 2 धावेनं तुमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे ती म्हणजेच 21 आकड्यावरती. 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या साहिल पाटीनं. परंतु त्याच्यानंतर आपण पाहतोय अरमान बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हॅपट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. चेंडू जातोय शॉट फाईन लेगला. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण होईल आणि सिंगलच्या मदतीनं टीमचं टोटल आपण पाहिलं तर मग पुढे सरकलंय ते म्हणजेच 22 आकड्यावरती. चांगली सुरुवात गुड स्टार्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय तो म्हणजेच आशापुरी एडव्हान्स सफाले टीमचा. निश्चितच संध्याकाळच्या सत्रामध्ये ठीक 4 वाजता बोईसर विधानसभेचे आमदार विलासजी तरे साहेबांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव मात्र ही कंप्लीट केली गेली आहे. कदाचित दुसरी धाव देखील कंप्लीट झाली असती परंतु जोखीम पत्करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग 1 बाउन्सचा इशारा देखील दिला गेलाय. म्हणजे जर पुढचा बॉल पुन्हा एकदा बाउन्सर टाकला तर मग त्याच्यावरती देखील कारवाई केली जाईल. ह्याच्यासाठी तर दिला जातो 1 बाउन्स.
23 धावा धाव फलकावरती. अरमानचा पुढील बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग यष्टीरक्षकानं झाली आहे छोटीशी मास्तर मिस्टेक आणि एक सिंगल धाव बाईच्या स्वरूपामध्ये पलून पूर्ण केली आहे आणि षटकाची देखील झाली आहे समाप्ती. दोन षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहिलं तर मग 12च्या सरासरीनं 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आमच्या सोबत निश्चितच सँडी चव्हाण आहेत, वाळीव गावावरून ते बिलॉंग करत आहेत आणि यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर मग खूप चांगली कॉमेंट्री त्यांच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रॉक आपल्याला पाहायला मिळतील. बाराच्या सरासरीनं दोन षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. आता मात्र नंबर 3चं षटक टाकण्याकरिता रॉकला आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर मग अगदी बुंद्यामध्ये हा चेंडू हाताळला होता. एक धाव वेगाने पूर्ण केले. यष्टीरक्षक पुढे सरसावला, फाईन लेगला चेंडू निघून गेला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग डेंजर झोन मध्ये धावत होता मृदुल आणि तिसऱ्या अंपायरकडे रेफर केले गेले रनआउट साठी. पाहूया डिसिजन पेंडिंग आहे. काय घडले काय बिघडलंय हे देखील चेक केलं जाईल. खूप क्लोज डिसिजन आहे. आणि डिसिजन आहे नॉट आउट. किसन सहाणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा मात्र ठिकाणी कंप्लीट झालेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग सँडी मृदुलने खूप चांगली सुरुवात करून दिली आहे आणि चांगल्या धावा देखील त्याने जोडल्या गेल्या धाव फलकावरती. त्यांच्या 12व्या टेलमॅन यांनी देखील चांगली माहिती त्याच्याबद्दल मात्र पोहोचवली. यंदाच्या वर्षामध्ये रॉकी चषक मध्ये मालिकेवरची बाईक देखील त्यांनी पटकावली आहे. उलटाच बॉल फाईन लेगला उडवला होता, परंतु चेंडू जाईल डी झोन मध्ये. मिळतील फक्त 2 शॉर्ट सिलेक्शन साठी आपण पाहिलं तर खूप चांगलं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग डी झोन म्हणजेच डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी मात्र चेंडू निघून गेलाय. 2 धावा फक्त असतील या फटक्यावरती आणि 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे 28 आकड्यावरती. 28 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती देखील 2 धावा आल्या होत्या. दुसऱ्या बॉलवरती देखील 2 धावा येत आहेत. रॉक आले तर बॉलिंग ट्रॅक वरती. पुढील बॉल लोअर फुल टॉस बॉल. लिव्हचा फटका पाहायला मिळाला. चेंडू निघून गेलाय. स्कोर लेग मॉडल लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता रुलच्या बॅट मधनं आलाय षटकार क्रमांक 4.
गेलाय. अखेरीस आपण पाहिलं तर मग मृदुलसाठी ते जालं रचलं होतं, त्या जाल्यामध्ये अक्षरशः पकडलं गेलं. पहिला धक्का बसतो या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आशापुरी एडव्हान्स सफाले टीमला. मृदुल हा बाद. धाव संख्या आपण पाहिले तर मग 36 धावा धावफलकावरती लागले गेलेत. जवळजवळ आपण पाहिलं तर मग रॉक याच्या खात्यातील चेंडू देखील टाकून झाले, ते म्हणजेच 5. शुभरचा एक बॉल शिल्लक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग कुणाल आलेत, जे संघाचे संघनायक आहेत. ज्यावेळेस आमचे सहकारी समालोचक मित्र सँडी चव्हाण यांनी त्यांचं मनोगत घेतलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 50 ते 55 धावा बनवण्याचा प्रयत्न करू 4 ओव्हरमध्ये. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर मग चांगली सुरुवात केली आहे मृदुलनं अँड भाविकनं. आता मात्र कुणाल आलाय नंबर 3 या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे, खाली क्षेत्र आहे, लॉंग ऑन्स निघून गेलाय बॉल, सीमारेषा पार. हा आलाय आमदार चषकातील दमदार चौकार 4 रन. थँक्यू सो मच. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग 40 आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंबर 4चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये अमर आलेत. वापसी केली जाईल का, मग तो बॅटिंग करणाऱ्या टीमने दबाव निर्माण केलाय, फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती तो दबाव मात्र कायम ठेवला जाईल. पहिला बॉल या ठिकाणी पण पाहिला तर मग झाली आहे मिस्टेक आणि 3 धावा मात्र ठिकाणी पलून पूर्ण केल्या गेल्यात. म्हटलं गेले बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार मिळणं खूप गरजेचं असतं या क्रिकेटच्या पटलावरती. परंतु या ठिकाणी पण पाहिलं तर मग छोटी मिस्टेक झाली आणि 3 टीमची टोटल. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग स्क्वेअर लेगच्या पंचांच्या माध्यमातून 1 बाउन्सचा इशारा मात्र दिला गेलाय. कुणाल आहेत ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग मिस्टाईम फटका पाहायला मिळाला आहे. ओ हो पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल मात्र सुटला होता. अमरच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल पाहायला मिळाली होती, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल मात्र पकडला आणि अक्षरशः आपण या ठिकाणी पाहिलं तर मग कुणालला देखील परतावं लागलं डगआउटच्या दिशेने. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अमरच्या खात्यातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि हे 3 चेंडू खेळण्याकरता नंबर 4 या क्रमांकावरती राजला आपण पाहणार आहोत. सपाले ते सातिवली एवढा प्रवास मात्र या ठिकाणी केला आहे आशापुरी एडवन या टीमनं आणि निश्चितच खऱ्या अर्थाने या ठिकाणी पण पाहिलं तर मग चांगला खेळ राहिलाय त्यांचा देखील. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉपर टायमिंग जे व्हायला हवं होतं ते मात्र झालं नाहीये. एक सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. सिंगल मात्र स्ट्राईक रोटेट जरूर झाले, कारण भाविकचा विचार केला तर तो सलामीला आलाय, पूर्णपणे सेट झालाय
मैदानाच्या आतमध्ये, परंतु स्ट्राईक पासून थोडस लांब त्याला मात्र ठेवलं होतं. आता मात्र शेवटचे 2 बॉल त्याच्यासाठी आहेत. पाहूया किती धावा मात्र बनवल्या जातील. लोवर फुल टॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. 2 धावा मात्र ठिकाणी कंप्लीट होत आहेत. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिली तर मग 46 आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुढील बॉल यावेळेस ट्रॅकर बॉल फटका फसलाय. सेट करण्याचा प्रयत्न केला होता. ओहो, पुन्हा एकदा झेल मात्र झाली आहे ड्रॉप. 2 धावा मात्र कंप्लीट होतील या शेवटच्या बॉल वरती. आणि या 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग 48-48 आणि जवळजवळ 49 धावा मात्र बनवाव्या लागतील मॅच जिंकण्याकरिता जॉनवी फायटर्स चॅम्पियन वसई कोलीवाडा या टीमला. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिले, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष पाहिलाय, परंतु दुसऱ्या बाजूने ते संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीनं दिलं जाईल. तर ज्यावेळेस दुसऱ्या इनिंगच्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेस मायक्रोफोन ते जोडले जातील. व्हॉइस ऑफ व्हॅल्यू मिस्टर सँडी चव्हाण. थँक्यू.
चतुर्दरे, आकाश गोगलदरे आपण यांना देखील बघितलंय आणि जे सातेरूचे सर्व काही स्टार्स कास्ट खेळाडू आहेत त्यांना देखील आपण ऑर्गनायझेशन मध्ये बघितलंय. सेकंड इनिंगला इकडनं सुरुवात झाली आणि पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय. पहिल्या इनिंग मध्ये विचार केला तर टोटली बनल्या गेल्या त्या 48-49चं टार्गेट आहे. जिंकण्याकरता एकूण 50 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. राजू मिश्रा आलाय बॅटिंग करण्याकरता, त्याच्या साथीने अरमान आलाय. एक अरमान मला आठवतो जे हनुमान स्पोर्ट्स टिवरीचा तो खेळाडू होता ज्याने की 6 बॉलमध्ये 3 धावा डिफेंड केला होता. क्वालिफाय त्यांचा संघ झाला होता, सेमीज मध्ये पोहोचलाय. आज येईल राजू मिश्रा करता बॉल, चांगला फटका सजवलाय. एक कंप्लीट, दुसरा करता प्रयत्न आहे, प्रयत्नांना यश मिळते की काय, रनआउटची शक्यता वाढली आहे आणि सुखरूप रित्या या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. अप्रतिम दर्जाचे रनिंग बिटवीन द विकेट. बघा राजू मिश्रांचा विचार केला तर 40+ क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे खेळतायत. त्यांची फिटनेस बघून वाटत नाही की निश्चित स्वरूपामध्ये वय 40+ असू शकेल. फिटनेस करता ओळखले जाणारे राजू मिश्रा आपण त्यांना बघतोय. धावफलक इथून खोललं जात आहे, 2 धावा धाव फलकावरती. रितेश बॉलिंग मार्क वरती, त्याचा बॉल वेगवान पद्धतीचा, हा चांगल्या प्रकारचा बॉल होता. लेगबाईचा इशारा इथून दिला जातोय आणि लेगबाईच्या स्वरूपामध्ये धाव देखील धाव फलकावरती जोडली जाईल. सत्यम आणि तसेच कुणालला आमचे 2 ऑफिशियल आपण पंच बघतोय. ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांनी मुंबईकर करता त्यांनी देखील क्रिकेट खेळलाय आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये MCA करता देखील ते क्रिकेट खेळतायत. अशी 2 नावाचे खेळाडू देखील आणि त्यांनी तसेच पंच देखील आहेत. धाव फलक 3च्या आकड्यावरती पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर डबल, त्याच्यानंतर सिंगल. स्ट्राईक एंडवरती आता अरमान आलाय. अरमानच्या विपक्षामध्ये रितेश. आणखी एक चांगला फटका, इथून रनआउटची दाट शक्यता आहे. डायरेक्ट हिट इथे जर झाला असता तर काम तमाम अरमानचा होऊ शकला असता. चांगल्या प्रकारची फिल्डिंग त्या क्षेत्रामध्ये जितूच्या माध्यमातून. नाव भले जितू पण कदाचित या मोमेंट करता तो जिंकू शकला नाही. बघा मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये असे बरेच प्रसंग तुम्हाला पाहायला मिळतील ना, पण आजचा जो प्रसंग आहे ना तुम्हाला अभिमान आणि स्वाभिमानाची ती गोष्ट देणार आहे. कारण 140 करोड भारतीयांची आज उम्मीद असेल टीम इंडियावरती. हा बघा फटका चांगल्या प्रकारे सजवलाय, खेळाडू आलाय बॉलच्या खाली, खेचताना इथून पकडला डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. राजू मिश्रा त्याला माघारी परतावं लागेल. राजने पकडलाय, हा राज करणारा कॅच, विकेट, पहिला धक्का. बघा बॅटिंग करण्याकरता कोण आलाय, सोहेल आलाय. वसई विरार प्रीमियर लीग आठवती जी त्याने अक्षरशः गाजवली आहे. अधिराज ग्रुपच्या संघामध्ये त्याचा समावेश होता वसई विरार प्रीमियर लीग मध्ये आणि चांगलं प्रदर्शन त्या स्पर्धेमध्ये त्याने देखील केलं होतं. कोलीवाडा संघाचा आपण विचार केला तर चॅम्पियन कोलीवाडा संघ एक मातबर संघ राहिला टेनिस क्रीडेच्या पटलावरती. मग लगेच सोहेलचं नाव ऐकल्याच्या नंतर खासदार चषक 2025 ते वालवा देवीचं क्रीडांगण वाल्यूचं ते मैदान आठवलंय, ज्या मैदानावरती 5 बॉलमध्ये 5 विकेट्स या इथून सोहेल आला बॅटिंग करण्याकरता. तो जुबेर होता आणि मी सांगितलं होतं की जुबेर आणि त्याच्यानंतर सोहेल देखील वसई विरार प्रीमियर लीग त्याने देखील गाजवली. पहिला बॉल आल्या चांगला फटका सजवलाय, खेळाडू आहे डीप वरती, जोपर्यंत बॉल फीड केलं जाईल एक धाव तिथे सहज आणि सोप्या रूपाने इथून कंप्लीट केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ बघितला इथून पूर्णपणे संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धाव फलक फक्त आणि फक्त 5च्या आकड्यावरती. 4 षटकांची ही मॅच असणार आहे आणि 4 षटकामध्ये जिंकण्याकरता तुम्हाला 49चं आव्हान इथून सेट केलं जाते. सफाळेचा संघ देखील बऱ्याच दूरवरून आला या स्पर्धेकरता आणि येणारे 18 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 44-44 धावसंख्येची आवश्यकता आहे. 18 बॉल 44 आणि त्याच्यानंतर आता बघा इक्वेशन समीकरण बदलणार आहे कारण की जो पॉवर प्लेचा खेळ होता तो आतापर्यंत सफाळे संघाच्या दिशेने गेलाय. राजू मिश्रा 0, त्याच्यानंतर डबल, त्याच्यानंतर विकेट, म्हणजे 3 बॉलमध्ये त्यांनी 2 धावा बनवल्या. कॅच चांगल्या प्रकारचा इथून पकडला गेला.
बघा येणार 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्याकरता तुम्हाला धावा पाहिजे त्या म्हणजेच 3 षटकांमध्ये 44-44 या धावा. आस्किंग रन रेट देखील तुमच्यापर्यंत आम्ही दाखवलं जाईन. 14.67 ची सरासरी तुम्हाला प्रति षटकाच्या पाठीमागे ठेवायची आहे म्हणजे तो रिक्वायर्ड रन रेट आहे आणि करेक्ट रन रेटचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5 आहे म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे तुम्हाला किमान 15 या धावा बनवायच्यात. सोहेल ऑन स्ट्राइक. सोहेल करता बॉल वेगवान गतीचा तेज तर्रार हा बॉल कॅच पकडलाय आणि मृदुल आला आणि त्याच्या नावावरती विकेट प्राप्त झाली आहे. बिग विकेट डाऊन हिअर. सोहेल बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. 2 विकेट इथून गमावल्या जात आहेत. जान्हवी फायटर्स चॅम्पियन कोलीवाडा या संघाच्या माध्यमातून राजू मिश्रा सर्वप्रथम बाद झाले. त्याच्यानंतर सोहेलला देखील आपण बाद होताना बघितलं. अरमान आणि तसेच अरमानचा साथ देण्याकरता रॉक आलाय. त्याच्या विपक्षामध्ये आपण बघतोय मृदुल याला. मृदुलचा आपण विचार केला तर बॅटिंग मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स राहिला. तो 33 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या होत्या. हा तोच आपण मृदुल बघतोय. लेदर क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे खेळलं जात आहे. इक्वेशन समीकरण प्रत्येक बॉल नंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. 17 बॉलमध्ये 44-44 धावसंख्येची आवश्यकता. रॉक आलाय. बॉल हवेमध्ये गेलाय. किती धावा इथून मिळतील. बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. डी झोन मध्ये सिंगल धाव प्राप्त होईल. रॉक करता बॉल पायावरती टाकला होता. फटका तर चांगला होता पण टायमिंग प्रॉपर झालं होतं पण त्याच्यामध्ये शक्ती कमी पडली. ताकद रॉकला बोटा लागली तो शॉक विकेट. ओव्हरचा पुढील बॉल यावेळेस बघा आलेला इथून फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. पंचांच्या नजरेमध्ये कशा प्रकारचा बॉल आहे. लेग बायचा इशारा इथून दिला जातोय आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये धावफलक वाढला जाईल आणि जाऊन पोहोचेल 7. आज 7 ची आवश्यकता आहे. नशिबाची साथ टीम इंडिया करता. वारंवार बघितलं तर आपण सेमीफायनल्स बऱ्याच मॅचेस जिंकलो पण फायनल मध्ये आपल्याकरता कदाचित तो दबाव निर्माण होताना मी वारंवार बघितलाय. पण आज 140 करोड भारतीयांचा सपोर्ट असेल आणि प्रार्थना देखील करतील. फटका चांगला सजवलाय. खेळाडू आहे. या बॉलमध्ये 40 धावसंख्येची आवश्यकता. आणखी एकदा चांगला फटका सजवलाय.
एक तर इथून मिळेल, दुसरा करता देखील थोडाफार प्रयत्न होता, पण ॲक्युरेट थ्रो बघा हा कशा प्रकारचा होता, चांगल्या प्रकारचा थ्रो होता. षटक क्रमांक इथून 2ची समाप्ती झाली आणि पहिल्या 2 षटकांमध्ये म्हणल्या त्या फक्त आणि फक्त 10 धावा आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये पाहिजे तुम्हाला 39 धावा. 12 बॉल 39ची आवश्यकता. राज आला बॉलिंग मार्क वरती. राजचा पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय, बॉलच्या खाली फिल्डर आहे, चांगल्या प्रकारचा झेल मृदुल याने पकडलाय, हर्षल याने पकडलाय, विकेटचं पतन. चार गडी बाद झालेत आणि 6व्या क्रमांकावरती शाहरुख आला बॅटिंग करण्याकरता. शाहरुख करता बॉल इथून स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. पंचांच्या डाव्या बाजूला बॉल डीप वरती गेला, जोपर्यंत थ्रो केला जाईल ना एक धाव तिथे सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केली जाईल. इथून विकेट परिस्थिती होत चालली आहे. जान्हवी फायटर्स चॅम्पियन कोलीपाडा या वसई संघाची परिस्थिती नाजूक होत चालली आहे. विकेट परिस्थिती होत चालली बघा. 10 बॉलमध्ये जिंकण्याकरता 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. 10-38 इक्वेशन समीकरण आहे. फटका चांगला सजवला, डीप वरती खेळाडू तैनात आहे, जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल ना यावेळेस मृदुल होते बघा. आणि हा खराब थ्रो होता. ओव्हर थ्रोच्या चालत्या कारणास्तव इथून धावा या लीक होत आहेत. जिथे सिंगल धावा यायला पाहिजे तिथे 3 मिळत आहेत की काय? यस, 3 धावा कंप्लीट होत आहेत. येणारे 9 बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये पाहिजे तुम्हाला 35 धावा. हा बॉल हा फार महत्वपूर्ण असेल. या बॉलवरती जर मोठा हिट आला नाही तर कदाचित सामन्यामध्ये पाठीमागे राहीन जान्हवी फायटर्स चॅम्पियन कोलीवाड्याचा हा संघ. आणखी एकदा इथून अपील तर वेगवान झाली आहे. पंचांच्या नजरेमध्ये बघा इथून आमच्या दिशेने वळतील, इशारा दिला जाईल ना, लेग पायचा इशारा. हा बॉल बघा कशा प्रकारचा, आणखी चांगल्या प्रकारचा बॉल. बघा प्लेअर ऑफ द सिरीज करता जे शीत कपाट ज्याला म्हटलं जात आहे, अर्थातच फ्रीज त्याला म्हटलं जात आहे, ते इथून आलाय. चांगल्या प्रकारचं ते प्लेअर ऑफ द सिरीज करतायत. महेशजी पटेल तसेच श्यामजी जाधव यांच्या माध्यमातून हे शीत कपाट म्हणजे फ्रीज आम्हाला स्पॉन्सर झालंय, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. बरेच स्पॉन्सर आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्ही प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. या स्पर्धेकरता जो आपण मंडप बघतोय ते आम्हाला स्पॉन्सर झालाय नरेंद्रजी गोरा. ते आज सध्या परिस्थितीमध्ये आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत आणि त्यांच्याच बरोबरीने आपण जो डीजे बघतो ते आम्हाला स्पॉन्सर झालाय विलासजी वाडण यांच्या माध्यमातून. आणि तसेच या स्पर्धेकरता ज्या काय आपण ट्रॉफीज बघतोय विनोदजी वाडण बघा, विनोदजी यादव आणि तसेच प्रदीपजी वाडण यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर झाल्यात. हे शूज आपण बघतोय
अजितजी जायस्वाल यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालेत. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर अजितजी गुप्ता त्यांच्या माध्यमातून देखील आहे. बघा या दोघांच्या माध्यमातून आम्हाला हे स्पॉन्सर्ड झालेत. अप्रतिम दर्जाची स्पर्धा आपण बघितली आहे. सिरीज करता जी काही ट्रॉफी आहे आणि त्याच्यानंतर सन्मान चिन्ह ते आम्हाला मिळालेत. स्पॉन्सर झालेत निखिल हिंगा 120 रूमचे मालक आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व काही स्पॉन्सर झालंय. जे बॉल आपण बघतो या स्पर्धेकरता सिराज मनिहार यांच्या माध्यमातून म्हणजे आणखी एक डॉट बॉल आलाय. तर जान्हवी फायटर्स चॅम्पियन कोलीवाडा वसई संघाचे आपण पॅकर बघितले तर नरेंद्र दादा कोरा देखील आहेत आमच्या व्यासपीठावरती. हा त्यांचा संघ आपण त्यांना खेळताना बघतोय. या स्पर्धेकरता त्यांच्या माध्यमातून मंडप स्पॉन्सर्ड झालाय. बघा हा खोलवट टप्प्याचा बॉल ते सांगितलं जाईल ना, एक इंच मारा लेकिन सॉलिड मारा. मिड विकेट त्याच्यानंतर लॉंग ऑन वरती जास्तीत जास्त लॉंग ऑफ मध्ये हा फटका सजवला गेला. काय दर्जेदार होता. शेवटचा बॉल 26ची आवश्यकता जिंकण्याकरता औपचारिकता आहेत. आणखी एकदा चांगला फटका सजवला बिटवीन द गॅप. बॉल थांबलाय टप्पा पडल्याच्या नंतर. इथून धाव काही मिळणार नाही आणि चांगलं प्रदर्शन दोन्ही संघांच्या माध्यमातून झालंय. तर बघा इथून संघ विजयी ठरला जातोय या स्पर्धेमध्ये. इथून फार दूरवरून आला होता आशापुरा एडबन सफाळेचा संघ विजय प्राप्त करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक टू जान्हवी फायटर्स चॅम्पियन